मस्त अशी बघा सगळी फुलं पण आलेत आणि वांगी पण दाखवली. अगदीच त्या गुलाबी फेट्यासारखा ह्या फुलाचा रंग आहे. पुरकळ्या आलेत आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं होतं की वांग आले, तर वांग दाखवते तुम्हाला. काल रात्री माहेरून माघारी आले. माहेरी 1 दिवस जावा किंवा 8 दिवस जावा, घरात पसारा हा तेवढाच होतो. मस्त असं सकाळ सकाळी म्हटलं माहेरून येताना ना देशी गावरान वांगी आणली होती आणि त्या वांग्याची भाजी बनवायची होती. पण जाण्या अगोदरचा जो व्लॉग होता त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं की ही तेलाची केटली जी आहे ती घासून ठेवली होती. ही जर तुम्हाला हवी असेल ना, याचं प्रोडक्ट आहे ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये टॅग करून देते, नक्की घ्या. खूप छान आहे म्हणजे इतर तेलाच्या भांड्यापेक्षा, कारण तेल गळत नाही किंवा त्याच्यावरून ओघळ येत नाहीत, सांडत नाही. आणि तर तेल भरलं तोपर्यंत तिकडं ना देवपूजेच्या बॉटलमध्ये सुद्धा तेल भरायचं होतं. त्या बॉटलमध्ये सुद्धा तेल भरून दिलं, कारण आहो आज पूजा करत होते. मस्त असं लोखंडी कढईत आज वांग बनवत होते, अगदी गावरान साध्या पद्धतीने, जास्त काही मसाले वाटण न वापरता. कढईमध्ये ना पोहे खाण्याचे 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल अगदी मी कमीच वापरते, जेवणामध्ये जास्त वापरत नाही, त्यामुळे आमच्या घरातल्या सगळ्यांचे वजन वगैरे तब्येती व्यवस्थित आहेत. 4 चमचे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली आणि त्याच्यामध्ये ना खोबरं, कोथिंबीर, लसूण याचं वाटण टाकून घेतलं. आज अद्रक सुद्धा घातलं नव्हतं बरं का. आणि हीच बघा माहेरून आणलेली गावरान वांगी, ती बारीक चिरून फोडी करून घेतल्या होत्या आणि ती वांग्याच्या फोडी टाकून 1 मिनिटासाठी त्या वाटणात परतून घेतल्या. साठवणीचं काळं तिखट आणि 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला. 1 मिनिटासाठी वांगी परतून घेतली. पोहे खाण्याचे 2 चमचे बारीक कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आणि कोमट केलेलं पाणी ओतून घेतलं. चवीपुरतं मीठ आणि साठवणीचं काळं तिखट सुद्धा टाकून घेतलं होतं आणि 1.5 ग्लास याच्यामध्ये कोमट पाणी टाकून आता 10 मिनिटं ही वांग्याची भाजी शिजवून घेतली. अगदी साध्या पद्धतीनं केली होती, तरी पण म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर करूया. तिळाची पोळी आज सकाळचा मस्त असा नाश्ता. आणि इथं पोळी भाजली आता आणि ह्याला लावणार आहे मस्त असं तूप. चहा, तूप, पोळी असं छान आता नाश्ता करते. बाहेर जरा उन्हाला जाऊन राहिलेली कामं नंतर. चहा आणि तीळ पोळीचा आजचा हा मस्त मस्त सकाळचा नाश्ता. मस्त पोर्चमध्ये बसली आता नाश्ता करायला. म्हटलं छान नाश्ता करावं, राहिलेली कामं आवरूया. तुम्ही अगोदरचे सगळे बाहेरून आलेले ब्लॉग तर पाहिले असतील. मग येताना आईनं ना छान तिळाच्या पोळ्या दिल्या, परत भाऊजाईनी मोठ्या शेंगादाण्याची चिक्की करून दिली. 1 नंबर झाली, ती पण दाखवते तुम्हाला. आज बरीचशी कामात माझी, मला शेंगादाणे वगैरे भाजून ठेवायचेत, परत जी काही शेवग्याच्या शेंगा वगैरे दिले ते सगळं व्यवस्थित करून ठेवायचे. तर जे काही होईल ते तुमच्यासोबत शूट करून नक्कीच शेअर करणार आहे. आणि इकडं माझा तोपर्यंत चहा होतोय थंड. बाहेरचं वातावरण तर छान झाले. लड्डू आलाय, आमचा लड्डू आलाय बघा तिकडून, आणि अचानकच गेलते तिकडं. आणि आपल्या वांग्याला वांगी लागले ते सुद्धा दाखवते आज तुम्हाला. चला नाश्ता करून भेटते. बाहेरून तर पोटभर खाऊन आली आता, पण इथं असा किचन ओट्यावरती एवढा सगळा पसारा पडलेला आहे. तर हा सगळा आवरते, किचन ओटा परत एकदा ओके ओके करते आणि भेटतेच तुम्हाला. किचन ओटा सगळा आवरून घेतलेला आहे, चकाचक मध्ये सगळं आवरले. मांजराच्या वाट्या वगैरे सगळं घासून ठेवले. आणि हो परत म्हणचाल त्याची घासणी वेगळी आहे, आमच्या भांड्यांची घासणी वेगळी आहे. आणि शेंगादाणे संपलेत भाजलेले, म्हणून इथं मस्त शेंगादाणे आता भाजून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या सोबत आता शेंगादाणे तर सावकाश सावकाश भाजतीलच आपले. म्हटलं ज्या काही काल शेंगा आणलेत शेवग्याच्या त्या सुद्धा चिरून ठेवत नाही, पटकन भाजी करता येईल. आता एवढ्या तर शेंगा काय आम्हाला संपणार नाहीत, त्यामुळे यातल्या थोड्याच इथं ठेवणार आहे, बाकीच्या देऊन टाकणार आहे. म्हणजे ओळखीचे त्यांना सगळ्याला देणार आहे. ह्यातल्या मोजक्याच काढून काय करते, तुकडे करून ठेवते, म्हणजे मला पटकन भाजी करताना सोपं जातं. नाहीतर सकाळचा भरपूर वेळ जातो ह्या गोष्टीमध्ये. हे चिरत बसा, कट करत बसा. कट केलेलं असलं की पटकन भाजी टाकाय येते. सारखी अशी डोक्यात चक्र फिरत असते, उद्याच्या भाजीची तयारी आजच करून ठेवूया, आजच करून ठेवूया. आणि मग ती करून ठेवली की मग बरं पडतं. तुमच्यापर्यंत व्हिडिओ पण मग वेळेवरती पोचतात. नाहीतर मग व्हिडिओ वेळेवरती तुमच्यापर्यंत पोचणं अशक्य आहे. स्वयंपाकाचं असं नियोजन केलं तर पोचते. आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाटण पण बनवून घ्यायचंय मला. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि भाजलेले 1 चमचा तीळ. मी ह्याचं नेहमी वाटण घरात बनवून ठेवते, जेणेकरून सकाळची माझी बरीच धावपळ आहे, त्याला खूप धावपळ कमी होती माझी. आणि शेंगादाणे ना बारीक गॅसवरती भाजायचे नेहमी,
कारण असा लाल बुंद शेंगदाण्याचा व्यवस्थित कूट पडला ना, तर आपली जी रस्सा भाजीला आपण जेव्हा शेंगदाण्याचा कूट वापरतो ना, तेव्हा मस्त रंग येतो भाज्यांना, नाही तर पांढऱ्या पांढऱ्या भाज्या दिसतात बघा. ह्या अशा आईस्क्रीमच्या डब्यात त्याच्यामध्ये कट करून ठेवते. एकीकडे शेंगादाणे पण भाजायचे चालत, म्हटलं हातासोबत दोन्ही कामं होतील आणि मला एडिटिंगला वगैरे थोडासा वेळ भेटेल. आणि तुम्ही एवढं भरभरून आपल्या व्हिडिओला प्रेम देताय, एवढं सपोर्ट करताय, एवढं छान छान कमेंट करताय, त्याबद्दल खरंच सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे, कृतज्ञ. असंच प्रेम तुमचं आमच्यासोबत राहू द्या, हीच तुमच्याकडे प्रार्थना, बाकी काय नाही. एवढ्या कमेंट छान छान करता, अक्षरशः कधी कधी तर डोळ्यातनं पाणी येतं माझ्या. त्या दिवशी तर एका ताईंची एवढी छान कमेंट होती ना, की साक्षात लक्ष्मी आहे वगैरे. मी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला. मला वाटलं की माझं युट्यूब असण्याचं सार्थक झालं, की एवढं छान म्हणजे प्रेम करायला आणि कमेंट करायला तेवढं मन पण माणसाचं मोठं असावं लागतं. सहजासहजी आपण कोणाला एवढं मोठं काय असं म्हणू शकत नाही. तर खूप छान वाटतं. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की गृहलक्ष्मी आहेस, आमका आहेस, तमका आहेस. एवढं छान वाटतं ना, पैशापेक्षा पण तुमचं कमेंट्स आहेत ना, त्या माझ्यासाठी मोलाच्या आहेत. इकडं आता आपले शेंगादाणे भाजतात आहे आणि इकडं माझं एकीकडं ह्या शेंगा कट करून घ्यायचं चाललंय. म्हणजे मस्त शिरा वगैरे काढून घेतल्या की बघ, सुक्की नाही तर मग पातळ जशी करायची तशी करता येते. वाटतं 5-5 मिनिटं सकाळचा वेळ, पण 5-5 मिनिटं सकाळचा वेळ वाचला ना, तर तेवढ्या वेळात खूप कामं पण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणाला जाण्यासाठी डब्बा वगैरे द्यायचा असेल, गडबड आणि चिडचिड दोन्ही होत नाही. तुम्हाला जर तुमची गडबड आणि चिडचिड माझ्यासाठी थांबवायची असेल ना, तर तुम्ही छोटे छोटे चेंजेस करा आयुष्यामध्ये. जास्त मोठे नाही, छोटे छोटे चेंजेस करायचे, जेणे की आपला सकाळचा वेळ वाचला पाहिजे. शेंगादाणे पण भाजून झाले आणि इथं बघा मस्त याच्या शेंगा सुद्धा अशा शिरा काढून छान बघा चिरून ठेवलेत. किती सोपं काम झालं आता उद्यासाठी माझं. शेंगादाणे भाजून झाले, शेंगाही चिरून झालेत आणि इथं दिसत नाही आता तुम्हाला, ऊन येते खिडकीतून. खोबरं पण चिरून ठेवले, करायचंय आता वाटण. पण झालंय असं की कृष्णाला सोडायचं टायमिंग झाले, 11:15 वाजलेत आता सध्याला. आणि ती जास्त कोचिंग, आणि आता लास्टच आजचा दिवस कोचिंगचा पण आहे, त्याचबरोबर शाळेचा लास्ट दिवस आहे. उद्या आहेत बोर्ड प्रिलियमचे पेपर तिचे. बघता बघता कधी एवढ्या दोघी मोठ्या झाल्या काही समजलं नाही. आता कृष्णाचे 10वीचे उद्यापासून पेपर स्टार्ट होते, त्यामुळे आणखीनच हेक्टिक शेड्यूल होणार आहे. कारण इतकं टायमिंग दोघीचं वेगवेगळं असतं, हिला सोडा तिला आणा, इतका दिवस त्याच्यामध्ये जातो की विचारायलाच नको. तर चला सोडून येते आणि नंतर राहिलेलं उर्वरित काम दाखवतेच तुम्हाला. त्यामुळे आपला व्लॉग स्किप न करता बघत राहा. आत्तापर्यंत व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा बरं का, आणि कमेंट सुद्धा करा. चल, कृष्णाला सोडून आले जाऊन आणि बाहेर आले आणि बघते तर काय बघा, आज सकाळपासून काय बाहेर आले नव्हते. इथे इतकं छान फुल आलंय जास्वंदाला. त्या जास्वंदाची तर तुम्हाला अगोदर दाखवले ते. आज पण त्याला कुंडीत असून सुद्धा 3 फुलं आलेत आणि केशरी जास्वंदाला 1 फुल आले. नेहमी का दाखवत असते कुंडीतली रोपं सुद्धा तुम्हाला. तर तुमच्याकडे जरी जागा नसेल तर कुंडीत सुद्धा तुम्ही उत्तमरित्या झाडं आणू शकता आणि भरभरून फुलांचा आनंद घेऊ शकता. आणि माझ्याकडून तुम्हाला थोडंफार जरी मोटिवेशन मिळालं तर तुम्ही पण असं छान बागकाम करचाल आणि तुमचंही घर जे आहे ते छान असं या निसर्गरम्य वातावरणात म्हणजे तयार होईल म्हणून दाखवत असते प्रत्येक वेळेस. झाडं नाही तर त्याच्यामागचा दुसरा हेतू उद्देश काही नाही. अगदी छोटीशी जरी बाल्कनी असेल ना, कितीही छोटी असू द्या, तुम्हाला जर छोट्या छोट्या एकदा त्या गोष्टीची आवड निर्माण झाली ना, तर तुम्ही उत्तमरित्या तिला छान असं गार्डनिंगमध्ये म्हणजे डेकोरेट करू शकता. तर दाखवते. म्हटलं आता घरात गेल्यानंतर पेंडिंग भरपूर काम आहेत, भरपूर वेळ लागेल आत यायला, म्हणजे बाहेर यायला सॉरी. आणि मग म्हटलं जाता जाता अगोदर हे फुल दाखवून घ्यावं. हे बघा काय मस्त फुल आलंय बघा, हे जास्वंदाचं इतकं भारी आहे ना, केसरी रंग. समोरून बघायला खूप भारी दिसते. इथं आत दिसते ना, हा चॉकलेटी रंग आहे. आणि इकडं आपल्या ह्या गुलाबी जास्वंदीला बघा एकाच कुंडीत ही बघा दिसते का 3 फुलं आले 3. आणि ह्याचा तर रंग म्हणजे गुलाल असतो ना, गुलाल जुन्या आजोबांचं फेटा असतो बघा गुलाबी रंगाचा, अगदीच त्या गुलाबी फेट्यासारखा ह्या फुलाचा रंग आहे. आणि बघा हे कुंडीत आहे, 12 इंचाच्या कुंडीत हे रोप आहे. आणि ह्यानं बघा आज इतकी ह्याला फुलं आलेत, 3 फुलं आलेत एका ह्याच्यावरती. आणि कळ्या पण बघा इथं पाठीमागं तुम्हाला दिसतील, इथं कळ्या आहेत, परत हे बघा इथं कळ्या आहेत, म्हणजे भरपूर कळ्या आलेत. कुंडीत सुद्धा छोटी छोटी निगा घेतली, काळजी केली ना त्यांची, की भरपूर फुलं येतात. ह्या सगळ्यालाच गुच्छच्या लाल जास्वंदीला वगैरे भरपूर कळ्या आलेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं होतं की वांगं आले, तर वांगं दाखवते तुम्हाला. माझं पण लक्ष नव्हतं. हे बघा छान वांग आहे बघा, हे एकदम
आता कुठली प्रजात आहे कोण असतो ह्याची. आणि इथं पण बघा एक छोटं वांग आलंय. तशी फुलं भरपूर लागलेत आणि वांगी पण भरपूर यायला लागलेत. तर अशा पद्धतीनं मस्त अशी बघा सगळी फुलं पण आलेत आणि वांगी पण दाखवली. इतकं भारी वाटतंय. आपण हाताने लावलेल्या झाडाला आता वांगे लावलीत. म्हणजे मी ह्याच्या अगोदर भरपूर वेळा वांग्याची रोपं लावलेली आहेत. आपलं जर जुने 2 वर्षापूर्वीचे तुम्ही ब्लॉग बघितले ना, अक्षरशः पाठीमागं सगळा भाजीपाला होता. एकदाही वांग आला नाही, पण मी माझा प्रयत्न सोडला नाही. शेवटपर्यंत प्रयत्न ठेवले. परत आणखीन आणून रोपं लावले आणि आता फायनली त्याला वांगी लागायला लागलेत. चला जास्त आता बडबड न करता घरात जाते, कारण गावावरनं आलो म्हटलं की कपडे पसारा हा भरपूर असतो. तुम्ही समजू शकता. तिघी म्हटल्यानंतर भरपूर पसारा होतो. आणि माझ्या भाऊजाईने छान अशी चिक्की बनवून दिली, ती दाखवते चला. माझा लाडू इथं झोपलाय. कसा आहे लाडू? माझं सोनूलं ग, माझं बाळ. मामा झाला माझा लाडू है ना. लाडू मामा. चिंगीला आमच्या पिल्लं झालेत, त्यामुळे आमचा लाडू मामा झाला. आणि बघा हा खाऊच्या डब्याच्या इथल्या कॉर्नरवरती थांबा उघडते अगोदर. एवढी सगळी चिक्की डब्बा मोठी भरणी भरून ना भाऊजाईनं करून दिली. इतकी भारी बनवली. एकदा जर खायला तोंड चालू झालं बिलकुल बंद होत नाही. परत कधीतरी गेले ना तुमच्यासोबत रेसिपी मी शेअर करते. माझ्या मोठ्या भावाला जेवणानंतर गोड खायला खूप प्रचंड आवडतं. अशी चिक्की बनवली ना, इतकी छान बनवते ती. एकदा खायला लागलं ना तोंड बंद होत नाही, संपून जाते. मग आमच्या काल चष्टेने तिथे विषय चालू होता. चिक्कीच्या डब्यावरती लिहायचं की फक्त जेवणानंतर खाल्ली तरच ती गोड लागेल, इतर वेळेस खाल्ल्यानंतर कडू लागेल, असा चष्टेचा विषय तिथं चालला होता. कारण एकदा जर खायला लागली की माणूस सारखं ते घेऊन चिक्की खाते. इतकी सुंदर ती अशी चिक्की बनवते ना. काल एवढं गडबडीत लक्षात नाही, परत कधी गेल्यानंतर नक्कीच रेसिपी त्याची तुमच्यासोबत शेअर करणार. आता बघा तिला सोडायला जाताना हे खोबरं वगैरे तसंच ठेवून गेलते सगळं. आता हे आवरून घेते आणि झालं तर पुढचा ब्लॉग शूट करेन, कारण मोबाईलचा पेस पूर्ण पॅक झालाय. आता मला सगळं ते डिलीट करावं लागेल. पहिले जे व्हिडिओ एडिटिंग करून सगळे अपलोड करून सगळं क्लिअर करावं लागेल आणि तर मला पुढचं शूट करता येईल. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या छोटे मोठे बहीण भाऊ मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. आणि कमेंटच्या शेजारी थोडंसं स्लाइड केल्यानंतर हाईपचा एक ऑप्शन आहे, तर हाईपचे पॉईंट सुद्धा द्या, म्हणजे आणखीन इतर लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचतील. बाय.